एक महत्त्वाची बातमी बघूया। कृष्णराज महाडिक यांची महापालिकेच्या निवडणुकीतून माघार बघायला मिळते। मोठी बातमी समोर येते। मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। पक्ष पातळीवर झालेल्या निर्णयानुसार महापालिका निवडणूक लढवणार नाहीये असं कृष्णराज महाडिक यांनी म्हटलेलं आहे। कृष्णराज महाडिक यांनी हा खुलासा केलाय। मोठी बातमी आहे। भारतीय जनता पक्ष ही अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे। पक्षाचा आदेश शिरसावन्य मानून या पक्षातील कार्यकर्ते काम करत असतात। त्यानुसार पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयाचा आदर मी करतो आहे। मी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाहीये असं कृष्णराज महाडिक यांनी जाहीर केलेलं आहे। महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे। अशा वेळी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे असं ते म्हणाले। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी आपण बोलूया। ज्ञानेश्वर, काय अधिक सांगता येईल? मोठी बातमी आहे। कृष्णराज महाडिक यांनी निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर काल जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहे ते आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला होता। मात्र ही निवडणूक आहे ते महायुती एकत्रितरित्या कोल्हापूरमध्ये लढणार आहे आणि सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा अनेक ठिकाणी हे ती व्यक्त केली गेली होती। कृष्णराज महाडिक हा राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातला आहे आणि त्यामुळे सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळावी म्हणून स्वतः कृष्णराज महाडिक यांनी या उमेदवारीतून किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेतून आहे ते माघार घेतलेले आहे आणि सामान्य कार्यकर्त्यांसाठी ही आपण माघार घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। यापुढे सुद्धा सामाजिक सेवेमध्ये आपण नेहमीच कार्यरत राहणार आहे। कोल्हापूरच्या विकासासाठी नेहमीच कार्यरत असणार आहे असं सुद्धा या प्रसिद्धी पत्रकामध्ये आहे ते म्हटलेलं आहे। खरं तर विधानसभा निवडणूक सुद्धा आहे ते कृष्णराज महाडिक लढण्यासाठी इच्छुक होता। त्यावेळी सुद्धा त्यानं आपल्या नावाची चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा आहे ती निवडणुकीतून माघार घेतली होती आणि त्यानंतर ही दुसऱ्यांदा आहे ती निवडणुकीतून कृष्णराजनं माघार घेतलेली आहे। पक्षाच्या निर्णयाचा आदर राखून आपण ही माघार घेत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे कृष्णराजची पुढची रणनीती काय असणार आहे, राजकारणातलं पुढचं ध्येय काय असणार आहे ते सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की, धन्यवाद आपण ही माहिती दिली त्याबद्दल।